नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गंगाधर गडदे। राज्यातल्या शेतकऱ्यांना आगामी अर्थसंकल्पात म्हणजे 2026-27च्या राज्य अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कर्जमाफीची गोड बातमी मिळेल अशी एक बातमी माध्यमांमध्ये काही दिवसांपूर्वी पाहायला मिळत होत्या। चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा ह्या वाढलेल्या आहेत। शेतकऱ्यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा होणार आणि त्यानंतर कर्जमाफी मिळणार असे वेध लागलेले आहेत। परंतु शेतकरी मागच्या 2 ते 3 वर्षांपासून कर्जमाफीची प्रतीक्षा करत आहेत। प्रत्यक्षात मात्र कर्जमाफी प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना हुलकावणी देते। आता सुद्धा कर्जमाफी खरंच केली जाणार का? या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्याच्यासोबतच अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद केली जाण्याची शक्यता आहे का? कर्जमाफी खरंच शेतकऱ्यांच्या पदरात पडेल लगेचच अशी शक्यता किती दिसते? त्यासाठी अडथळे नेमके काय येऊ शकतात का? याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर मंडळी, 2 दिवसांपूर्वी दिवसभरात जी बातमी चर्चेत आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची, त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी आहे की 23 फेब्रुवारी 2026 पासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सुरू होत आहे। 25 मार्च 2026 पर्यंत म्हणजे साधारण 1 महिन्यापर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असणार आहे। या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत आणि याच अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल अशी शक्यता आता वर्तवली जाते। प्रत्यक्षात जर का बघितलं तर शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा ही मागच्या 2 ते 3 वर्षांपासून आहे, परंतु शेतकऱ्यांना कर्जमाफी मात्र दिली जात नाही। आता अलीकडच्या काळात आपण पाहिलेलं आहे की शेतकरी नेत्यांनी या शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन हे नागपूरमध्ये केलेलं होतं। त्यानंतर शेतकरी नेत्यांनी मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यानंतर 30 जून 2026 पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल अशा प्रकारची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली। अर्थात यासाठी एक समिती सुद्धा म्हणजे राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी अल्प आणि दीर्घकालीन जी काही उपाय असतील ते अंमलात आणण्यासाठी किंवा त्या पद्धतीच्या शिफारशी येण्यासाठी एक समिती सुद्धा परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली खाली नेमण्याची घोषणाही करण्यात आलेली होती। आता ही समिती नेमून मागचे 2 ते 2.5 महिने उलटले आहेत। आता या समितीने एप्रिलच्या शेवटापर्यंत त्याचा अहवाल देणं अपेक्षित आहे। राज्य सरकारला आणि त्यानंतर राज्य सरकार त्यानुसार कर्जमाफी करेल अशा पद्धतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। आता या समितीत जो काही विस्तार आहे तो सुद्धा अलीकडेच करण्यात आलेला आहे। त्यामध्ये नवीन समावेश सदस्यांच्या करण्यात आलेला आहे। या समितीने यापूर्वी जिल्हा मध्यवर्ती बँक असतील किंवा सहकारी बँका असतील या बँकांकडून शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची माहिती सुद्धा मागवलेली आहे। त्यासाठी बँकांना अर्ज हे पाठवलेले आहेत, माहितीचे फॉर्म पाठवलेले आहेत। त्यामध्ये साधारण 54 ते 55 प्रकारचे रकाने आहेत आणि त्यामध्ये शेतकऱ्यांची प्राथमिक माहिती जसं की नाव, गाव, शेतजमीन कुठे आहे, किती एकर आहे अशा प्रकारची माहिती मागवण्यात आलेली आहे। त्यासोबतच दुसरी माहिती शेतकऱ्यांचे थकीत कर्ज किती आहे, ते अल्प मुदतीत आहेत की दीर्घ मुदतीत आहेत की मध्यम मुदतीत आहे, पीक कर्जाचा समावेश आहे का, इतर कृषी कारणांसाठी ते कर्ज घेतलेले होते का, प्रकारची माहिती त्यामध्ये मागवली जाते। आता याच बातमीभोवती मागच्या 2 ते 2.5 महिन्यांपासून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली सुरू आहेत। अशा प्रकारची माहिती ही सातत्याने आपल्या समोर येते आहे, परंतु कर्जमाफी नेमकी कोणत्या तारखेला मिळणार याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती समोर येत नाहीये आणि त्यामुळे शेतकरी प्रत्येक वेळेस कर्जमाफीच्या संदर्भात बातमी आली की शेतकऱ्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या उंचावतात आणि त्यानंतर राज्य सरकारच्या पातळीवरनं काहीतरी एक चालढकल केली जाते किंवा कोणीतरी सांगतं की आम्ही कर्जमाफी देणारच आहोत आणि ती पण 30 जूनच्या पूर्वीच देणार आहोत आणि मग त्याबद्दलची तारीख नेमकी काय हे सांगितलं जात नाही आणि त्यामुळे परत एकदा शेतकऱ्यांच्या पदरात एक प्रकारे निराशा पडते। तर हे सातत्याने मागच्या 2 ते 3 महिन्यांपासून सुरू आहे। आता कर्जमाफी 30 जून 2026 पूर्वी शेतकऱ्यांना देण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे, पण मग कर्जमाफी द्यायची तर ती कधीपर्यंत देण्यात येणार आहे, म्हणजे कोणते शेतकरी यासाठी पात्र असणार? तर एक शक्यता अशी वर्तवली जाते की राज्य सरकारने जो काही किंवा परदेशी समितीने जो काही डेटा मागवलेला आहे या बँकांकडून यामध्ये 306/2025 पर्यंत डेटा हा मागवण्यात आलेला आहे। अशा पद्धतीची एक शक्यता आहे। त्यासोबतच 30/9/2025 पर्यंत सुद्धा डेटा त्यामध्ये मागवण्यात आल्याचं सांगितलं जातं। आता हे 2 टप्पे का करण्यात आलेले आहे? तर राज्य सरकारनं जी काही तारीख दिलेली होती त्याच्यामध्ये शेतकरी नेत्यांसोबत जी काही चर्चा झालेली होती त्या शेतकरी नेत्यांनी असं सांगितलेलं होतं की आम्हाला जी काही शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची आहे त्याबद्दलची आमची मागणी आहे की 2025 मध्ये जे काही अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आहेत त्यांना सुद्धा त्यामध्ये दिलासा देण्यात यावा। त्यासाठी राज्य सरकारनं 2025च्या सप्टेंबर महिन्यापर्यंत जो काही डेटा आहे तो सुद्धा एकत्र करावा
आणि त्यानुसार कर्जमाफी जाहीर करावी, जेणेकरून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा मिळेल. आता राज्य सरकार जी काही माहिती मागवतंय त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका आणि सहकारी बँकांच्या काही अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की त्यामध्ये 30/6/2025 पर्यंतची माहिती ही मागवलेली जाते आमच्याकडून. आणि दुसरीकडे असं सुद्धा सांगितलं जातं की काही बँकांकडून 30/9/2025 पर्यंतची माहिती सुद्धा मागवली जाते. आणि नेमका अतिवृष्टीग्रस्तांना याच्यात कर्जमाफी मिळणार का नाही हा प्रश्न इथे निर्माण होतोय. आता दुसरा मुद्दा आहे की मग कर्जमाफी देण्यात कधी येणार, तर एक तर स्पष्ट आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेला आहे की जो काही परदेशी समितीचा अहवाल असेल तो आल्यानंतरच कर्जमाफी बद्दलची जे काही पावलं आहेत ते उचलले जातील. आता हा अहवाल कधी येणं अपेक्षित आहे, तर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 30 एप्रिल पूर्वी हा अहवाल येणं अपेक्षित आहे. अर्थात या समितीने मागच्या 2-1 महिन्यात काय केलं तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो काही डेटा आहे तो एकत्र करण्यासाठी काम सुरू केलेलं आहे, परंतु त्या समितीची गाडी त्याच्या पुढे जायला तयार नाही. आता ज्या वेळेस या शिफारशी केल्या जाणार आहेत त्या साधारण एप्रिलमध्ये केल्या जातील. आता अर्थसंकल्प जो सादर केला जाणार आहे तो 6 मार्च 2025 रोजी म्हणजे या समितीच्या शिफारशीशिवाय एकीकडे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही असं मुख्यमंत्री सांगतात. त्यामुळे या अर्थसंकल्पात या कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता त्या अर्थाने कमी आहे. कारण की राज्य सरकारकडे एकूण थकबाकीदार शेतकरी किती आहेत तर थकीत कर्ज किती शेतकऱ्यांवरती आहे याची माहिती अजूनही मिळालेली नाही. ती गोळा करण्याचं काम सध्या सुरू आहे आणि त्याबद्दलची घोषणा तातडीने म्हणजे अवघ्या 15 दिवसात होईल अशी चिन्ह फार काही दिसत नाहीत. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पात लगेच कर्जमाफी जाहीर होईल अशी शक्यता सुद्धा कमीच दिसते. आता दुसरी एक गोष्ट अशी सुद्धा सांगितली जाते की 30 जून 2025 ते 30 सप्टेंबर 2025 या दरम्यानच्यासाठी सुद्धा एक समिती राज्य सरकारने स्थापन केली आहे. आणि ही समिती अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांची सुद्धा म्हणजे या काळात जे काही थकीत कर्जदार आहेत त्यांची सुद्धा माहिती गोळा ही जिल्हा मध्यवर्ती बँका आणि सहकारी बँकांकडून केली जाते. अर्थात या बँकांकडून ही माहिती गोळा करताना त्याच्यामध्ये पुन्हा त्यांचं नाव, गाव, त्यांचं शेत जमीन, त्यासोबत त्यांचं नुकसान आणि त्यावरचं थकीत कर्ज, कर्जाचे प्रकार या पद्धतीची माहिती ही गोळा केली जात असल्याचं बोललं जात आहे. अर्थात त्याच्यात आधार कार्ड असेल किंवा ॲग्री स्टॉक नंबर असेल हे सगळं काही गोळा केलं जात आहे. राज्य सरकार काही ठराविक जिल्ह्यांमध्ये या पद्धतीची माहिती गोळा करत असल्याची माहिती आता तरी समोर आलेली आहे. पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफी दिली जाणार की नाही आणि त्या द्यायची असेल ती कशी दिली जाणार, त्याचे निकष नेमके काय असणार याबद्दलची काही प्रश्न अजूनही गुलदस्त्यात आणि काही त्यामुळे शेतकऱ्यांच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लगेचच या अर्थसंकल्पाच्या दिवशीच कर्जमाफी मिळण्याची शक्यता तशी कमी आहे. आता जर या बघितलं तर शेती आणि शेतकऱ्यांसाठी ज्या योजना राबवल्या जातात त्यांच्यासाठी सुद्धा राज्य सरकारकडे निधी नाहीये आणि त्यासाठी निधी हा रखडून ठेवला जातो एक प्रकारे. आणि त्यामुळे राज्याच्या तिजोरीत जो काही खळखळाट निर्माण झालेला आहे त्याचा अडसर या कर्जमाफीसाठी प्रामुख्याने जाणवतोय असंही काही जाणकार सांगतायत. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना लगेच कर्जमाफी जाहीर करून तातडीने कर्जमाफी दिली जाईल याची शक्यता कमी आहे. एक प्रकारे राज्य सरकार या सगळ्यांमध्ये विविध कारण शोधून एक प्रकारे चालढकल करत आहे हे तर उघड स्पष्ट आहे. परंतु त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र त्यांच्या अपेक्षा या कर्जमाफीच्या बातमीने उंचावतात आणि दुसरीकडे पुन्हा कर्जमाफीसाठी नवीन एखादं स्टेटमेंट समोर येतं आणि पुन्हा एकदा त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या फोल ठरतात आणि त्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यामुळे राज्य सरकारनं कर्जमाफी नेमकी कधी केली जाणार याची अधिकृत तारीख जाहीर करावी अशी मागणी शेतकरी नेत्यांकडून केली जाते, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा नक्कीच मिळेल. आता राज्य सरकार म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं आहे की 30 जून 2026 पूर्वी या परदेशी समितीच्या अहवालाच्या शिफारशीनुसार आम्ही कर्जमाफी करण्याचे निर्णय घेऊ किंवा कर्जमाफी जाहीर करू असं त्यांनी सांगितलंय. परंतु प्रत्यक्ष शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ नेमका कधी मिळणार, कारण की राज्यातल्या शेतकऱ्यांवरती दिवसेंदिवस कर्जाचा बोजा हा वाढत चाललेला आहे. यंदा आपण बघितलं खरीप हंगामात अतिवृष्टीचा मोठ्या प्रमाणात दणका शेतकऱ्यांना बसलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना जर का दिलासा द्यायचा असेल तर शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी देणं आणि त्याची तारीख तरी जाहीर करणं हे गरजेचं आहे. अन्यथा अशा पद्धतीच्या बातम्या ज्यावेळी समोर येतात त्यातनं शेतकऱ्यामध्ये एक प्रकारे संभ्रम निर्माण होतो. आता तुम्हाला शेतकरी कर्जमाफी कधी मिळेल असं वाटतंय, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 30 जून 2026 पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी खरंच करतील का? तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा शेतीच्या माहितीसाठी तुम्ही माझ्या या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद शेतकरी बांधवांनो.